नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज तुम्हाला 28 इंच छातीची कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कटिंग करायचं असतं ते अगदी परफेक्ट पद्धतीने व कुठेही क्रीज येणार नाही अशा पद्धतीने शिकवणार आहे। तर त्यासाठी मापे पहा कशा पद्धतीने आहेत। छाती जी आहे ती 28 इंच आहे, कमर घेर आहे तो 24 इंच आहे, शोल्डर आहे ती म्हणजे पूर्ण शोल्डर मधून वजा 3 करून घेतलेला आहे, तर 11 इंच शोल्डर आलेली आहे। शोल्डर टू अपेक्स 9.5 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स 7 इंच आहे। ब्लाउजची उंची जी आहे ती 13 इंच आहे। कटोरी जी घ्यायची आहे ती 4.5 इंचाची, म्हणजे बाही आहे ती 3 इंच, टक्स म्हणजे जो टक्स असतो कटोरीचा आपला तो 28 ते 36 छातीपर्यंत आपला 2.5 इंचाचा टक्स असतो। तर 28 ते जो 36 इंच आहे त्याला 28 ते 32 पर्यंत आपण छातीचा 1/2 भाग वजा छातीचा 1/2 भाग प्लस 0.75 हे मुंड्यासाठी माप घेणार आहोत। मुंडा सुद्धा अगदी आपण मोजून घेणार आहोत, म्हणजेच अंदाजे काहीही करणार नाही आपण, म्हणजे 5.5 शोल्डर घेतली की 5.5 मुंडा अशा पद्धतीचे माप असणार नाही। तर जी आपली कटोरी असणार आहे ती कटोरी ब्लाउज आपला अशा पद्धतीने असतं पहा। तर असा हा नेक असतो, ही आपली शोल्डर असते, इथे बाही असते, हा आपला ब्लाउज असतो व नंतर आपण काय करतो तर हा मध्य असतो। अशा पद्धतीने हा आकार व इथून प्रिन्स आकार अशा पद्धतीने आपला कटोरी असतो। तर इथे जे येतात त्या चुन्या येत असतात, ही चुनी जी येणार नाही अशा पद्धतीचं आपण परफेक्ट माप शिकणार आहोत। कुठेही क्रीज येणार नाही याचा विचार करून आपण ब्लाउजची मापे जी आहेत ती टाकणार आहोत। तर ही मापे कशी टाकायची आहेत ते पाहणार आहोत। आता शोल्डरचं माप घेताना नेमकी जी शोल्डर आपण असते तर ती शोल्डरचा निम्मा घेतो। तर पूर्ण शोल्डर आधी घ्यायची आहे, म्हणजेच ह्या हाडापासून ते ह्या हाडापर्यंत जी असते ती शोल्डर पूर्ण असते। तर जसा तुम्हाला डीप गळा हवा असतो त्या पद्धतीने शोल्डर वजा करायची असते। जर शोल्डर पॅक नेक असेल तर तुम्ही पूर्ण शोल्डर घ्यायचे आहे। जर गळा 5.5 किंवा 6 इंचाचा जर गळा तुमचा नेक असेल तर तुम्ही ते शोल्डर मधून 2 इंच वजा करू शकता। जर तुमचा नेक 6.5 ते 7 पर्यंत असेल तर शोल्डर मधून तुम्ही 3 इंच वजा करू शकता। अशा पद्धतीने मापामध्ये फरक असतो। तर ही अशा पद्धतीने मापामध्ये फरक घेतला म्हणजे ब्लाउज जे आहे ते परफेक्ट शोल्डर मध्ये बसतं। तर ही मापे अगदी परफेक्ट कशा पद्धतीने टाकायची आहेत ते आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत। चला तर मागच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आता मी पेपरवरती कटिंग दाखवत आहे। तर पहा हा पेपर आहे। तर पहिल्यांदा मी एकच पार्ट घेत आहे, इथे तुम्ही सुद्धा घेत असाल तर कटिंगला अशा पद्धतीने घ्या। पहिल्यांदा पेपर कटिंग करून घ्या, नंतर तुम्ही कपड्यावरती माप टाकू शकता। तर पहिल्यांदा काय करायचं आहे तर उंची घ्यायची आहे। उंची कशी घ्यायची आहे ते सांगते। हा जो आपला पॅटर्न आहे तो आधी सरळ करून घ्यायचा। कधीही आपण माप टाकत असतो, मार्जिन टाकत असतो त्यावेळेला एक रेष आखून घ्यायची आहे सरळ अशा पद्धतीने। तर पहिल्यांदा अशा पद्धतीने पट्टी ठेवायची आहे व एक रेष आखून घ्यायची आहे। नंतर इथेही अशा पद्धतीने ठेवायची आहे, एक लाईन व्यवस्थित पकडायची म्हणजे इथे सुद्धा अगदी व्यवस्थित आपल्याला रेष आखता येते। तर आता इथून आपल्याला उंची टाकायची आहे। तर उंची टाकत असताना काय करायचं पहा। इथून पहिल्यांदा इथे शोल्डर असणार आहे त्यामुळे पहिल्यांदा शोल्डरचं माप घेते, नंतर मी तुम्हाला उंची कशा पद्धतीने सर्व इथलं मायनस झालं म्हणजे मग आपण शोल्डर उंची घ्यायची आहे। तर पहिल्यांदा शोल्डर घ्यायचं। तर पूर्ण ह्या हाडापासून ते ह्या हाडापर्यंत आलेली जी पूर्ण शोल्डर असते ती आता इथे आलेली आहे। किती आपली आलेली आहे तर 7 इंच आलेली आहे। तर आपल्याला 7 इंच न घेता त्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचं आहे। तर ते कसं करायचं, पहिल्यांदा इथे 7 इंचाला एक पॉइंट करून घ्यायचा। तुम्ही अशा पद्धतीने करू शकता। आता इथे 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे। तुम्हाला परफेक्ट कटोरी शिकायची असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने मेजरमेंट टाकण्याची आवश्यकता आहे। इथून 2.5 इंच घेतलेला आहे,
त्यानंतर ही जी आहे ती ही लाईन अशा पद्धतीने तिरकी जोडायची आहे. इथे आपण अशा पद्धतीने जोडलेली आहे. इथून आपला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मुंड्याचं माप जे आहे ते छातीचा 1/2 भाग प्लस 0.75 घ्यायचा आहे. तर छाती जी आहे ती 28 इंच आहे, भागिले आपल्याला 6 इंच करायचं आहे. बरोबर आपल्याला 4.6 आलेला आहे. प्लस त्यामध्ये 0.75 म्हणजेच 1 इंचाला पाव इंच कमी इतकं ऍड करायचं आहे. तर इथे 5.4 हे आपलं मार्किंग आलेलं आहे. तर इथे 5.4 ला इथे मार्क करायचं आहे. ही रेष आपली इथे सरळ टेप ठेवून इथून आखून घ्यायची आहे. आता इथे आपला मुंड्याचं माप जे आहे ते इथे मुंड्याचं माप पडलेलं आहे. त्यानंतर उरलेली सर्व मापे घ्यायची आहेत. इथूनच सरळ रेष जी आहे ती इथून मध्यापासून सुरुवात करायची आहे. इथून उंची जी आहे ती 13 आहे. 13 प्लस आपण 1.5 इंच घेणार आहोत. का 1.5 इंच घेणार आहोत ते इथे आपल्याला लक्षात येईल. तर 13 प्लस 1.5 इंच इथे घेतलेले आहे. 13 प्लस 1.5 म्हणजेच 14 प्लस अर्धा 14.5 इंच इथे उंची आलेली आहे. इथे ही एक लाईन आखून घ्यायची आहे अशा पद्धतीने. टेप अगदी सरळ ठेवायची, पट्टी म्हणजे आपल्याला सरळ आखता येतं. आता ही आपली रेष झालेली आहे. आता शोल्डर पासून अपेक्स टू अपेक्स चे माप असते ते घ्यायचे आहे. तर शोल्डर टू अपेक्स, आता शोल्डर टू अपेक्स म्हणजे शोल्डर पासून आपली जी छातीचा मध्य असतो तिथेपर्यंतचं माप. तर छातीचा मध्य जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. तर तो इथे 9.5 इंच आलेला आहे. प्लस त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचा आहे, म्हणजे 10.5 इंचावरती इथे मार्क करून घ्यायचा आहे. इथे 10 इंचावरती एक मार्किंग झालेलं आहे. त्यानंतर अपेक्स टू अपेक्स म्हणजे काय, तर शोल्डर पासून आपण जे मार्क करणार असतो म्हणजेच अपेक्स टू अपेक्स म्हणजे छाती, ह्या छातीपासून व ह्या छातीपर्यंतचा मध्य जो असतो त्याचं मार्क. तर इथे 3 इंच आलेला आहे, 6 इंच आलेला आहे, 7 इंच आलेला आहे. तर इथे 3.5 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा. तर हे आपलं अपेक्स टू अपेक्स सुद्धा माप मिळालेलं आहे. आता इतकी शोल्डर आपल्याला नको आहे. जर आपला पॅक नेक असेल तर आपण इतकी शोल्डर घेऊ शकतो. तर आपल्याला दोन्हीकडे डीप नेक करायचे आहे. तर शोल्डर मधून आपल्याला 2.5 इंच वजा करायचं आहे. तर शोल्डर मधून 2.5 इंच वजा केल्यावर किती येतं पहा. तर 14 वजा 2.50 म्हणजे 2.5 इंच करायचं आहे. इथे 11.5 इंच आलेला आहे. तर 11.5 इंचचा निम्मा घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे 5.75 ला खून करायची आहे, म्हणजेच 5.25 इंचावरती इथे खून करायची आहे. इथे सुद्धा 5.25 इंचावरती खून करायची आहे. ही रेष आहे ती अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे. आता ही जी रेष दिसत आहे तर ही रेष आपण अशा पद्धतीने सरळ करायची आहे. आता नेहमी समोरच्या गळ्याला 0.5 इंच कमी करायचं. नेहमी समोरचा गळा जो असतो त्याला 0.5 इंच कमी करायचं, म्हणजे शोल्डरला अगदी फिटिंग परफेक्ट बसतं. शोल्डर अजिबात पडत नाही, हलत नाही. अशा पद्धतीने शोल्डरला समोरच्या भागाला 0.5 इंच कमी करायचं, पाठीमागच्या भागाला अर्धा इंच कमी करायचं. ह्याच पद्धतीने पाठीमागचा भागही कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथून पहा, इथून आपण 1 इंचावरती एक तिरकी रेष अशा पद्धतीने पॉइंट करून घ्यायचं आहे. नंतर हे जे आहे ते याचा मध्य घ्यायचा आहे. आपण जसा मुंड्याचा आकार घेतो त्या पद्धतीने इथे मध्य घ्यायचा आहे. त्याच्या आतल्या साईडला 0.5 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता हा जो आकार आहे तो अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे. पहिल्यांदा अशा पद्धतीने एक पॉइंट करून म्हणजेच जोडायचा आहे. नंतर हा आकार अशा पद्धतीने पट्टी ठेवून इथून याला टच करायचा आहे. हा आपला समोरचा मुंड्याचा आकार झाला तयार. आता उरलेली माप सर्व टाकायची आहेत. इथून 3.5 इंच क्रॉच पॉइंट साठी म्हणजेच आपली तिरका आकार जो पट्टी असते ती घ्यायची आहे. इथून 2.5 इंच. तर पहिल्यांदा छातीचं माप घेऊया. छाती जी आहे ती 28 आहे. 28 मध्ये 0.5 इंच ऍड करायचं आहे. समोरच्या साईडला लुजिंग देणं गरजेचं आहे. जर तुम्ही 0.5 इंच लुजिंग नाही दिला तर
छातीत ब्लाऊज टाईट होतो, पहिलं बटन काढण्याची आवश्यकता असते. फक्त 2 रेषा इथे वाढवायच्या आहेत. 8च्या पुढे 2 सव्वा 8 इंच घ्यायचं आहे, म्हणजेच पाव इंच. इथे एक पॉईंट करायचा. नंतर तुम्हाला शिलाई मार्जिन 2 इंच द्या किंवा 1.5 इंच द्या. आता इथे कंबर जी आलेली आहे ती कमरेचं माप आपल्याला, कंबर जी आहे ती 6.5 आहे, म्हणजे 24 आलेली आहे. तर 6 इंच इथे येईल प्लस 2 इंच. आता इथून हे मार्क अशा पद्धतीने जोडायचं आहे व इथून हे मार्क इथे अशा पद्धतीने जोडलं जाईल. हे तुमचं फिटिंगचं माप असेल, हे तुमचं शिलाई मार्जिन म्हणजेच माया असेल. आता काय करायचं, इथे जो असतो ती चुनी येते, तर ही चुनी कशी घालवायची हे पाहूया आपण. त्यासाठी काय करायचं, तर टक्स जो असतो म्हणजे छातीचा टक्स आपण जो घेत असतो तो 2.5 इंचाचा असतो. 28 ते 36 पर्यंत छातीचा टक्स जो असतो तो 2.50 असतो. तर पहिल्यांदा काय करायचं, इथून आपल्याला जो टक्स आहे त्याचा निम्मा करायचा व त्याच्यानंतर त्याचा निम्मा, म्हणजेच काय टोटल इथे 2.25 इंच घ्यायचं. बाकी तुम्ही न मेजरमेंट घेताही डायरेक्ट टाकू शकता. इथे 2.25 इंचावरती एक पॉइंट करून घ्यायचा. आता हा जो पॉइंट आहे अपेक्सचा, तर ह्या पॉइंटला ही रेष अशा पद्धतीने जोडायची आहे. त्यानंतर इथून आपण ह्याचा निम्मा म्हणजेच 2.5 इंचाचा निम्मा किती येईल, तर 1.25 इंच येईल. तर 1.25 इंच इथे अर्धा इंच सोडून इथे एक रेष आखून घ्यायची आहे. ही रेष अशा पद्धतीने इथे मारायची आहे. आता ही रेष मारली. आता रेष दोन्ही समान करायच्या. आता इथे पहा किती 6.25 इंच आलेला आहे. तर दुसरी ही रेष अशाच पद्धतीने 6.25 इंचावरती एक मार्क करायचा आहे. आता हा मार्क केला. इथून हा मार्क खाली अर्धा इंचला एक पॉइंट करून घ्यायचा आहे व हा मार्क अशा पद्धतीने जोडायचा आहे. ही रेष नाही तर ही खालची रेष आहे. तर हे मार्क कसं होईल तयार, तर हा टक्स आपला अशा पद्धतीने आपोआप मायनस होतो व आपल्याला मार्क जो आहे तो बरोबर मिळतो. तर आता गळ्याचं माप टाकते. इथे गळा जो आहे तो 2.5 इंच रुंदी, उंची जी आहे ती 6.5 किंवा 6 इंच. 6.5 घेतलात तर अर्धा इंच तुमचं शिलाईमध्ये जातो. 6 इंच गळा अगदी व्यवस्थित तयार होतो. 6.5 इंच घ्या. इथून सरळ रेष आखायची आहे. पुन्हा ही रेष अशा पद्धतीने चौकोनी आखून घेऊन इथे आकार द्यायचा आहे. हा आपला समोरचा आकार तयार होईल. आता इथून आपण 3.5 इंच घेतलेला आहे. इथून सुद्धा आपण 2.5 इंच घेणार आहोत. ही रेष तिरकी अशा पद्धतीने आखायची आहे. आता इथे मध्य घ्यायचा, त्याच्या खाली 1/2 इंच घ्यायचा आहे व इथून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. अशा पद्धतीने हा तिरका आकार आलेला आहे. त्यानंतर कटोरीचं माप घेत असताना पहा, इथून 4.5 इंचाची आपली कटोरी आहे, तर इथे 4.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. इथून आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे व इथून आपल्याला 5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. तर हे 3 भाग जे आलेले आहेत ते अशा पद्धतीने इथे जोडायचे आहेत. थोडासा गोलाकार देण्यासाठी थोडंसं एक साधारण आकार घ्यायचा आहे. आता हा आपला कटोरी तयार झालेला आहे. तर कशा पद्धतीने इथे टक्स मायनस होतो ते कटिंग करताना मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा सरळ रेष अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे. नंतर हा आकार जो आहे तो कट करायचा आहे. नंतर इथून कट करायचा आहे. हा आकार आपण थोडासा मोठा कट करायचा अशा पद्धतीने. हा पार्ट जो आहे तो, ही रेष जी आहे ती ही सुद्धा कट करायची आहे. नंतर हा आकार आहे तोही कट करून घ्यायचा आहे.
आता फक्त टक्स मायनस करायचा आहे, म्हणजेच हा रेष अशा पद्धतीने इथे ठेवायचा। आता पाहू शकता इथे जो कटोऱ्याला आकार आहे तो आकार फक्त अशा पद्धतीने गोलाकार थोडासा इथे घ्यायचा आहे, जसा गोलाकार आहे तशा पद्धतीने। इथे टक्स सुद्धा हा याला सुद्धा टक्स मायनस होतो, याला सुद्धा होतो, त्यामुळे ब्लाउज जे आहे ते कटोरी सुद्धा परफेक्ट पुरते व व्यवस्थित बसते। अशा पद्धतीने टक्स मायनस केलेला आहे। तर आता हा आकार जो आहे तो पहा इथे अगदी व्यवस्थित जुळलेला आहे। हा आकार कट करून घ्यायचा आहे। नेक जो आहे तो समोरचा गळा कट करायचा आहे। तुम्हाला 6 इंच हवा असेल तर इथे 6 इंच सुद्धा तुम्ही गळा घेऊ शकता। आता पहा थोडंसं इथे वाढल्यासारखं वाटतं, म्हणजे एक टोक आल्यासारखं वाटतं, तर साधारण अशा पद्धतीने आकार घ्यायचा व हे सुद्धा अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचं। आता हा टक्स मायनस झालेला आहे, हा आकार कट करून घ्यायचा आहे कटोरीचा। आता पेपरवरती किंवा कटिंग करताना ज्यावेळी ठेवता त्यावेळेला अशाच पद्धतीने इथे एक टाचणी लावा किंवा फेविकॉलने इथे चिटकवा व अशाच पद्धतीने जो आहे तो भाग अशाच पद्धतीने ठेवायचा आहे। ओपन करून ठेवायचं नाही, तर हा टक्स मायनस केलेला आहे ह्याच पद्धतीने ठेवायचा आहे व ह्या पद्धतीने ब्लाउज तुम्ही शिवून पहा, अगदी परफेक्ट पद्धतीने बसत असतो ब्लाउज। आता इथे पाहू शकता हा टक्स मायनस केलेला, हा टक्स मायनस केलेला अगदी व्यवस्थित पहा, अगदी व्यवस्थित पुरतो, कुठेही कमी जास्त होत नाही। तर कटोरा कशा पद्धतीने वाढवायचा ते पाहूया। तर हे बाजूला ठेवते मी। आता हा कटोरा अशाच पद्धतीने घ्यायचा आहे। इथून जसा आहे तसा आपण हा घडी जशी आहे तशा पद्धतीने ठेवायचा आहे व आकार जसा आहे तशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे। आता पहा कटोरी ज्यावेळेला 28 छाती असते त्यावेळेला आपण 1.5 इंच न वाढवता 1.25 1 इंच वाढवू शकतो किंवा 1 इंच सुद्धा घेऊ शकतो। छाती जर कमी असेल तर तुम्ही ते 1 इंच घेऊ शकता, 1.25 इंच घेऊ शकता। छाती जर जास्त असेल तर तुम्ही ते 1.5 इंच घेऊ शकता। तर इथे मी 1.25 इंच इथे घेत आहे, इकडच्या साईडला सुद्धा 1.25 इंच घेत आहे। याचा मध्य करून घ्यायचा आहे, तर इथे 7 इंच आलेला आहे, याचा मध्य अशा पद्धतीने घ्यायचा आहे व इथून खाली सुद्धा 1.25 इंच मार्क करायचा आहे। आता ह्या रेषा ज्या आहेत त्या अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या आहेत। आता इथून हा आकार कटोरीचा अशा पद्धतीने जोडायचा आहे। हा आकार अशा पद्धतीने इथे जोडायचा आहे। हा पार्ट जो आहे तो आपण कटोरी जी वाढलेली आहे ती कट करून घ्यायची आहे। आता इथून अशा पद्धतीने मध्य असतो, इथून एक 2.5 इंचाचा आपला जो टक्स असतो तो इथून आपण 1.5 इंच घेतो, तर इथे आपण 1.25 इंच घ्यायचा आहे व उंचीला 2.5 इंच घ्यायचा आहे। आता इथे 1.25 इंचावरती एक पॉइंट करून घेते। उंचीला 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे इथेपर्यंत। तर इथून आपण अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे व हा फोल्ड जो आहे तो अशा पद्धतीने ओपन करायचा। आता हा पार्ट आपला उचलायचा आहे, पाहू शकता। आता इथून अगदी व्यवस्थित पहा कटोरा बसत आहे, कमी जास्त होत नाही, अगदी व्यवस्थित पुरतो। अशा पद्धतीने हे कटोरीचं माप आपलं जे आहे ते तयार झालेलं आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा मापे टाकण्यास सुरुवात करा, तर अगदी बरोबर ब्लाउज बसतात।
फक्त हे जे आहे हे तुम्ही मायनस करायला शिका, म्हणजे तुमची ब्लाऊज कुठेही चुकत नाहीत. साधारण आपण माप जी टाकत असतो ती मापे बसतात, पण ती थोड्या म्हणजे 28 साईजला बसेल, 30 साईजला बसेल, पण सर्वांनाच ती मापे परफेक्ट बसतील असं नसतं. तर इथे चुनी येते, तर त्या पद्धतीने आपण जसा आकार असतो ब्लाऊजचा, म्हणजे छाती जास्त असते, कमी जास्त असते, तर हे प्रॉब्लेम जे असतात ते प्रॉब्लेम सर्व इथे या जी क्रीज येते त्याच्यामुळे येत असतात. त्यामुळे ही क्रीज घालवल्यामुळे आपली कटोरी ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्ट बसत असतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर याचा पाठीमागचाही भाग पाहायचा असेल तर आपण ह्याच पार्टमध्ये पाहू शकतो, पण व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्यासाठी तरीही मी ह्याच भागात दाखवते, कारण पुढच्या भागात आपण 30 इंचाची कटोरी पाहायची आहे. रोज आपण एक वेगळी प्रकारची कटोरी पाहणार आहोत. तर आता जो दाखवला तो मी भाग कशा पद्धतीने कटिंग केला ते दाखवते. तर आता मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवते पाठीमागचा भाग काढायचा. तर पहिल्यांदा इथे सरळ रेष आखून घ्यायची आहे. इथून अशा पद्धतीने सरळ रेष आखली. इथून सुद्धा सरळ भाग करून घ्यायचा आहे. आता इथे पहा, डायरेक्ट आपण जे आहे ते गळा रुंदी, पाठीमागचा गळा जर खोल आहे 8 इंचाच्या खाली असेल तर आपण गळा रुंदी 2 इंच घेतो. त्यानंतर शोल्डर जे आहे ती तयार आपण 3 इंच घेतो, म्हणजेच 2.5 इंचाचं आपलं तयार होईल. टोटल आपण 5 इंचावरती इथे मार्क करायचं आहे. इथे 5 इंच आर्मोल आलेला आहे, शोल्डर आलेले आहे. इथून आपण छातीचा 1/2 भाग प्लस पाऊण इंच, म्हणजेच काय तर छाती 28 होती, भागिले 6 करायचं, बरोबर 4.6 येईल, प्लस त्यामध्ये 0.75. हे सूत्र तेवढी लक्षात ठेवा. तर 5.4 ला आपल्याला आर्मोलचं माप येईल. इथे एक खूण करून घ्यायची आहे. इथून हा आकार असेल. त्यानंतर उंची घ्यायची आहे. उंची जी आहे ती 13.5 प्लस 1.5 इंच. तर इथे 14.5 ला एक मार्क करायचा आहे. 13 प्लस 1.5 इंच घेतलेली आहे उंची. इथून ही एक मार्क करायचं. आता इथे छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती जी आहे ती 28 आहे. 28 म्हणजे 7 चौक 28. पण इथे पाव इंच कमी करायचं आहे, कारण जर गळा तुमचा जर खोल असेल, म्हणजे 9, 10, 11 इंचाचा असेल तर तुम्ही इथे पाव इंच कमी करू शकता. जर गळा तुमचा 8च्या आत असेल, 8 इंच असेल, तर तुम्ही इथे बरोबर जेवढं छातीचं मार्क आहे तेवढं घेऊ शकता. तर हे का कमी करायचं हे सुद्धा तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगते. व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी सुद्धा पूर्ण पहा, अगदी परफेक्ट मी शिकवत आहे इथे. आता हा समजा आपला ब्लाउज आहे. आता इथून हा आपला मुंडा तयार होईल. आता ज्या वेळेला गळा आपण खोल घेत असतो, आता पहा इथे मी 10, 11, 11.5 इंचाचा गळा जर घेतला तर इथे जे आहे ते आपलं जे ब्लाउज अंगात घालतो त्यावेळेला हे ब्लाउज असं न राहता अशा पद्धतीने पसरलं जातं. अशा पद्धतीने पसरलं जातं. त्यामुळे इथे जे असतं ते लूज होत असतं. म्हणजे असं झाल्यामुळे काय होतं की इथलं माप जे आहे ते थोडंसं लूज होतं. त्यासाठी काय करायचं, तर जर गळा खोल असेल तर तुम्ही छातीचा 4था भाग वजा 2 रेषा, म्हणजेच पाव इंच वजा करायचं आहे. फक्त पाठीमागच्या भागाला सांगत आहे मी. तर इथे 1-2 रेषा मी इथे कमी करत आहे, प्लस इथे 2 इंच शिलाई मार्जिन. कंबर जी आहे ती 6 प्लस 2, 4था भाग प्लस 2 इंच हे आपलं मार्किंग झालेलं आहे. आता इथे जितकं आलेलं आहे 5 इंच, इथे सुद्धा 5 इंचावरती एक पॉइंट करायचा आहे. समोरची शोल्डर आपली जास्त होती, पाठीमागची शोल्डर कमी आहे, इथे पाहू शकता. आता ही किती आहे आधी बघायची, तर 3 इंच आहे. तर इथे गळा रुंदी 2 इंच प्लस 3 इंच म्हणजे बरोबर 5 इंच इथे आपलं आलेलं आहे. हे मार्किंग अशा पद्धतीने करायचं आहे. आता मुंड्याला का चुनी येते पाठीमागच्या भागाला, जर तुम्ही ते 1.5 इंच दिलात तर ते चुनी येते.
तर इथे तिरका आकार जो आहे तो 1 इंच समोर दिलेला आहे, त्याच्यापेक्षा 1 लाईन जास्त फक्त इथे वाढवायचा आहे. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे. हा आपला आकार तयार झाला. आता इथून आपल्याला खाली अशा पद्धतीने घ्यायचा आहे. ही पाठीमागचा जो समोरचा भाग आहे तो अशा पद्धतीने तिरका ठेवायचा, अशा पद्धतीने ठेवायचा व हा आकार अशा पद्धतीने इथे द्यायचा. नंतर आपल्याला कटिंग करावं लागत नाही. एक्स्ट्रा जे कटिंग करावं लागतं ते ह्याच्यामुळे करावं लागतं. त्यासाठी हे दोन्ही अगदी व्यवस्थित होतात. आता इथे झालं, तर इथे सुद्धा आपण अशा पद्धतीने ठेवायचं आहे. पाहू शकता. आता शिलाई करून आपला थोडासा अर्धा इंच भाग इथे कमी होतो, तर इथे मार्क करायचा आहे व ही रेष अशा पद्धतीने सरळ घ्यायची आहे. म्हणजे अर्धा इंच इथे आपलं पाठीमागचं डायरेक्ट कटिंग आलं. त्यामुळे कमी जास्त काही करावे लागत नाही, डायरेक्ट आपली मापे तयार होतात. ब्लाऊज शिवताना फक्त आपण शिवत जायचं आहे, कटिंग काहीही करायला लागत नाही. इथे 2 इंच घेतलेले आहे. उंची जी आहे ती गळ्याची 11 इंच घेतलेली आहे. आता इथे एक मार्क करायचा आहे. इथे गळा रुंदी 2 घेतल्या, पण इथे तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता, पसरवू शकता गळा तुम्ही. अशा पद्धतीने इथे ठेवायचं आहे. त्यानंतर हा आकार अशा पद्धतीने गोलाकार द्यायचा आहे. थोडासा बाहेरून आकार द्यायचा आहे. तर हा पाठीमागचा भाग सुद्धा आपला तयार झालेला आहे. समोरच्या भागात फक्त आपल्याला उंची प्लस 1.5 इंच करायचं आहे. पाठीमागच्या भागात आपल्याला उंची प्लस तुम्ही अर्धा इंच फक्त वाढवलात तरी सुद्धा चालेल. आता हा आकार अशा पद्धतीने हा पाठीमागचा आकार आपला तयार झाला. हा समोरचा पार्ट तयार झालेला आहे. आता नेहमी इथे आपण ज्यावेळेला शोल्डर जोडतो त्यावेळेला शोल्डर पहा आपली पाव इंच पाठीमागे जाते, त्यामुळे अगदी शोल्डर व्यवस्थित असते. तर हे आपलं जे आहे ते कटोरीचं माप तयार झालं. तर आता पाठीमागचा आकार म्हणजेच भाई कशी कट करायची हे सुद्धा तुम्हाला शिकवते. तर अशा पद्धतीने मार्किंग मोजायचं आहे. पहा, तर इथे किती आलेलं आहे? 8.25 इंच आलेला आहे. 8.25 इंच वजा 1 करायचं. तर हा पेपर आहे, त्या पेपरला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. त्यानंतर सरळ रेषे आखून घ्यायची आहे. आता 3 इंचाची भाई तयार हवी आहे, तर प्लस 1 इंच घ्यायचं, म्हणजे 4 इंचावरती एक मार्क करायचा आहे. इथे सुद्धा सरळ एक रेष आखून घ्यायची आहे. आता इथून जो आकार आहे तो पाठीमागचा आकार वजा 1 म्हणजेच 7.8 इंच आलं होतं. एकदा चेक करूया आपण. हा आरमोल पाठीमागचा चेक करायचा अशा पद्धतीने. तर पहा इथे 8.5 आलेला आहे, तर वजा 1, तर इथे 7.5 इंच मार्क करायचं आहे. हे 7.5 इंच, इथे सुद्धा 7.5 इंचला मार्क करायचं आहे. हा चौकोन आखून घेऊ शकता तुम्ही. आता हा घडी आहे, घडीच्या समोरच्या भागाला वरून 3 इंच भाई उतार द्यायचा. इथून पुन्हा आपण सरळ रेष अशा पद्धतीने 1 इंचापर्यंत घ्यायची आहे. इथून सुद्धा सरळ 1 इंचापर्यंत रेषला एक मार्क करायचा आहे. त्यानंतर ही रेष अशा पद्धतीने जोडायची आहे. आता याचा मध्य घ्यायचा. ही जी रेष आहे याचा मध्य करायचा आहे. तर 3 इंच आहे,
6 आलेला आहे, तर मध्य 3 इंच असेल. तर इथून हा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे व दुसरा आकार अशा पद्धतीने घ्यायचा आहे. इथून जो घेर आहे तो 5 इंच आहे, प्लस त्यामध्ये 2 इंच शिलाई मार्जिन. इथून तिरका आकार. तर हे भाईचे कटिंग सुद्धा तयार झालेले आहे. एका भागात तुम्हाला मी सर्व पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. उद्याच्या भागात आपण 30 इंचाची कटोरी जी असते ती 30 इंचाची कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची ते पाहूया. प्रत्येक इंचाची कटोरी आपण इथे परफेक्ट पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करूया. इथून अशा पद्धतीने पाहू शकता. भाई सुद्धा आपली सुंदर अशी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने मी कटिंग करून दाखवलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.